प्रकाश आंबेडकरांनी मतदानाचा हक्क बजावलाय। आपण पाहतोय की अकोल्यातल्या मतदान केंद्रावर ते आलेले आहेत आणि त्यांनी इथं आपलं कर्तव्य बजावलंय। प्रकाश आंबेडकरांनी इथं मतदान केल्याचंही पाहायला मिळतंय। क्रमांक 83 अंजली प्रकाश आंबेडकर। मतदान केल्यानंतर काय चित्र तुम्हाला एकंदरीत दिसतं राज्यात? ते यावेळेस या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका बघतोय ते भारतीय जनता पक्षाची दादागिरी 10 वर्षांनंतर मोडते असं दिसतंय। म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना आता सारं वन पार्टी रूल BJP जे करायला मागते त्याच्या विरोधात मला सारं दिसतंय आणि लोकांना मल्टी पार्टी सिस्टम पाहिजे हे एकंदरीत व्यक्त होत आहे। आणि कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला एक महानगरपालिका एक हाती मिळेल असं होणार नाही आहे।